हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सगळेच धनी असू शकत नाहीत आणि जसे आपण भक्तीच्या बिघडलेल्या प्रारूपाला जास्त बघतो, जसे आपण बघतो त्या शेठने तिथे 11,000 रुपये दिले असं बघतो, तर त्याचं नाव लिहिलं गेलं त्या आश्रमावर, तर सामान्य व्यक्ती हा विचार करतो की हे असे पार होतील जे इतके दान करतात. कोणी धर्मशाळा बांधली त्याचं नाव लिहिलंय, कोणी किती दान केले, कोणी काही केले, तर आपण हा विचार करत होतो यांचाच नंबर आहे, हे पार होतील. परंतु परमात्मा म्हणतात दान सगळे सारखे आहे, तुमच्या क्षमतेनुसार दान करा, तेच पर्याप्त आहे. जसे एका व्यक्तीकडे अब्ज रुपयांची संपत्ती आहे आणि त्याने 2 लाख रुपये दान केले, खूप चांगली गोष्ट आहे. आणि एका व्यक्तीकडे 2,000 रुपयांचे इन्कम आहे आणि त्याने त्यातले 1,000 रुपये दान केले, तर ते त्यापेक्षा अत्याधिक आहे ज्याने 2 लाख दान केले. या दोघांच्या मनातली मग भावना पाहिली जाते. जर भावना योग्य आहे, खरी भावना आहे, तर मग परमात्म्याला स्वीकारार्ह होते. सांगायचा भाव हा आहे की परमात्म्यावर आस्था, एक विशेष आस्था असेल तर दोन्ही भक्त परमात्मा प्राप्ती करू शकतात. परंतु सगळे शेठ होऊ नाही शकत, सगळ्यांकडे ही व्यवस्था होऊ नाही शकत, कारण की पूर्वजन्माच्या पुण्यांना आपण स्वर्गात बर्बाद केले आहे. आता परत नव्या पद्धतीने आपलं जसं प्रारब्ध बनलंय उर्वरित राहिलेल्या कर्मांचं, त्यालाच आपण भोगत राहिलो आहोत. परमात्मा येतात, सतभक्ती करवून घेतात, आपल्याला परत धनी बनवतात भक्तीचे. तर मग आपण परमात्मा मिळवण्याच्या लाईनमध्ये येतो. आता जसे दुसरे प्रारूप बिघडवून ठेवलं आहे भक्तीचे, की जसे परमात्मा तेच मिळवू शकतात ज्यांनी सगळ्याचा त्याग केला, घरदार सोडून दिलं, जंगलात राहू लागले, घासफूस फळे आहार घेऊन आपलं जीवन व्यतीत करत आहेत. आणि कोणी तप करतो असं उभं राहून, कोणी शेकोटी करून चारी बाजूला अग्नी लावून मध्ये बसून राहतो उन्हाळ्यात, थंडीत वरून जलधारा करतो. परमात्मा म्हणतात हे नुसते पाखंडी आहेत, ढोंगी आहेत, हे अवडंबर करणारे व्यक्ती आहेत. यामधून कोणताच लाभ नाही, ना या शास्त्र अनुकूल साधना आहेत. आणि शास्त्रविधीला सोडून मनमानी आचरण जे करतात ते आपल्या जीवनाचा नाश करत आहेत. गीताजींच्या अध्याय नंबर 16च्या श्लोक नंबर 23 म्हटलं आहे की शास्त्रविधीला सोडून जे मनमाने आचरण करतात, मनमानी पूजा साधना करतात, त्यांना ना कोणतं सुख मिळतं, ना त्यांना कोणती सिद्धी मिळते आणि नाही त्यांची गती होते, म्हणजे युजलेस. यामुळे तुझ्यासाठी अर्जुन, गीताजींच्या अध्याय नंबर 16च्या श्लोक नंबर 24 लगेच म्हटलंय, म्हणून तुझ्यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत सद्ग्रंथच प्रमाण आहेत. अर्थात जे शास्त्रात लिहिले आहे त्याचप्रमाणे तुम्ही केले पाहिजे. शास्त्रविधी सोडून कोणतीही साधना, पूजा, मंत्र, जप तुम्ही करत असाल तर ते युजलेस आहेत. आता गीताजीमध्ये पुण्यात्म्यांनो, केवळ ब्रह्मसाधनेचे तर ओम नाम सांगून ठेवले आहे. हेच वेदात सांगितले आहे. वेद ज्ञानदाता पण तोच आहे, गीता ज्ञानदाता पण ब्रह्म आहे. आणि त्यात तो सोबत संकेत करतो की वास्तवात पूज्य तर कोणी दुसरा परमात्मा आहे, जो गीता ज्ञानदात्याहून अन्य आहे.
त्याची भक्ती केल्याने जीवाला मोक्ष प्राप्त होईल. इथे सांसारिक सुख पण त्याच्याकडूनच प्राप्त होतील, कारण तो परमात्मा आपल्या प्रारब्धाच्या कर्मांना नष्ट करून टाकतो, जे पापकर्म आहेत, आणि पुण्यकर्मांची भरभराट होत असते. जसे पूर्वीच्या काळी पिकांची पेरणी तर त्याच्यासोबतच गवत पण उगवायचं आणि पीक अर्ध मिळायचं. आता एका अशा औषधाचा शोध लागला आहे की पीक लावून ठेवलं आहे आणि त्यात तण उगवलं आहे अनावश्यक, तर त्यात एका सिंचनाच्या वेळी औषध फवारलं जातं. ते तणाचा नाश करतं, तणाला संपवून टाकतं आणि पिकाचं नुकसान नाही करत. ठीक अशाच प्रकारे आता त्या मंत्राचा शोध लागला आहे, त्याचं अन्वेषण झालं आहे. जो आपल्या पापांचा नाश करतो, पुण्य जसेच्या तसे राहतात. तो मंत्र या दासाच्या व्यतिरिक्त या वर्ल्डमध्ये कोणाकडेही नाही, 21 ब्रह्मांडात नाही तो मंत्र. तर तो मंत्र तुम्हाला दिला जाईल ज्याने तुमच्या पापांचा नाश होईल, आणि तो फक्त कबीर परमेश्वरांच्या परवानगीनेच, त्यांच्या कृपेनेच होईल. कारण मेन पॉवर आपला जो थर्मल प्लांट आहे, आपले जे मेन पॉवर हाऊस आहे ते कबीरजी आहेत. आणि पॉवर हाऊसमधून लाईट येते. आणि संत समजा ते छोट्या स्तरावरचे पॉवर हाऊस असतात, कोणी 33 केवीचा, कोणी 66 केवीचा. तर त्या संतांकडून जे त्या मेन पॉवरला कनेक्टेड जे संत आहेत ते पण समजा पॉवर हाऊस आहे, आणि मग त्या पॉवर हाऊसशी तुमचं कनेक्शन आहे, तर तुमचं काम होईल बरोबर, सगळी कामं होतील. तर जो पण मंत्र तुम्हाला दिला जातो तो कबीर परमेश्वरांच्या पॉवर हाऊसनेच काम करतो, असंच नाही करत हे काम. तर पुण्यात्म्यांनो, आता गीताजीमध्ये केवळ एक ओम मंत्र सांगितलाय ब्रह्मसाधनेचा, जो गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात म्हणतो, ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतीम. मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे, नथिंग एल्स. इति बस. आणि जो याचा उच्चार करून स्मरण करत करत य प्रयाती त्यजन देहम, जे शरीर त्याग करून जातात, शेवटपर्यंत याचे स्मरण करत जातो, स याती परमाम गतीम, त्याला परमगती प्राप्त होते. म्हणजे ओमने मिळणारी जी गती, जे लाभ आहेत, ती परमगती ओमने मिळेल, ओम मंत्राने. आणि ते काय आहे? ब्रह्मलोक प्राप्ती. ओम नामाच्या जपाने, कारण हा ब्रह्मचा जप आहे, मंत्र आहे, तर याने ब्रह्मलोक प्राप्त होईल. आणि ब्रह्मलोकात गेलेले प्राणी पण परत या मृत्यूलोकात येतात, जन्ममृत्यूमध्ये येतात. गीताजींच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 तर यासाठी गीताची अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 18 गीता ज्ञानदाता आपल्या गतीला ओमने मिळणारा जो फायदा आहे त्याला अनुत्तम म्हणत आहे. कारण जन्म मृत्यू, गीता ज्ञानदाता म्हणतो, अर्जुन तुझे व माझे खूप जन्म झाले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 5 व 9 गीताजी अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 12 गीताजी अध्याय नंबर 10च्या श्लोक नंबर 2 गीता ज्ञानदाता स्पष्ट करत आहे, माझा पण जन्म, उत्पत्ती होते, जन्म होतो, आणि माझा मृत्यू पण होतो, आणि जे माझ्यावर आश्रित प्राणी आहेत त्यांचे पण असेच होईल. अंडरस्टूड आहे? यासाठी तो म्हणतो की जर तुला पूर्ण मोक्ष पाहिजे आणि परमशांती पाहिजे, कारण जोपर्यंत जन्ममृत्यू आहे तर इथे तर अशाच समस्या समोर येतील. जितक्याही वेळा जन्म होईल हेच प्रॅक्टिकल असेल जे आज आपले होत आहे. हीच पद्धत असेल. मूल नाही झाले तरी दुःखी, झाले तरी दुःखी, कोणी मेले कोणी वाचले तर हाहाकार माजला. तर हे काय जीवन थोडंच आहे? नाही माहीत कधी दुर्घटनेत मृत्यू होईल, नाही माहीत कधी असा भयंकर आजार होईल, नाही माहीत कधी पूर येईल, नाही माहीत कधी भूकंप होईल, आणि
रात्री झोपला, सकाळी नाही सापडणार. तर इथे शांती नाही मिळू शकत. जन्ममृत्यू जोपर्यंत राहील, जीव सुखी नाही होऊ शकणार. एक स्थान असं सांगितले परमेश्वराने येऊन स्वतः, आत्तापर्यंत तर आपण स्वर्गापर्यंतची माहिती ठेवत होतो. जितके पण ऋषी महर्षी होते ते स्वर्गाच्या वर जाणत नव्हते. त्या परमेश्वराने येऊन सांगितले की एक परमस्थान आहे, सतलोक, सचखंड, जिथे गेल्यानंतर साधक परत परतून कधी नाही येत. तिथे जरा मरण नाही आहे. जरा म्हणजे म्हातारपण आणि मरण म्हणजे मृत्यू. तिथे जन्म आणि मृत्यू नाही आहे. तुम्ही तिथेच राहत होतात पूर्वी. तुमच्या चुकांनी तुम्ही इथे आला आहात. आता इथून हा काळ तुम्हाला जाऊ नाही देत आहे, मिसगाईड करत आहे. तुम्हाला इथे फसवून थांबवलं आहे, बाय फोर्स थांबवलं आहे. तुमच्याकडून संतान उत्पत्ती करवून घेतो आणि जेव्हा संतान उत्पत्ती होते तर आपण हे म्हणतो, हे माझे आहे, हे माझे आहे, हे माझे आहे. आणि जेव्हा मृत्यू होतो, काळ म्हणतो चल आता हे माझं आहे, आता तुझा धक्के खा तिकडे. आता मनुष्य जीवनातून जे कार्य आपण करायला हवं ते हा करू देत नाही. आणि करू दिलं तर नकली कितीही करा, जसं डोंगरावर चढा, दर्शन करून या, धक्के खा चांगले, काही प्रॉब्लेम नाही. आणि जेव्हा हे सतलोक आश्रम बरवालाकडे येऊ लागतात, 100 अडचणी निर्माण करतो, 100 शंका निर्माण करतो. तिथे असे कसे आहे, असे कसे आहे. आणि तिथे आपण भटकत राहत होतो. कधी मनात शंका नाही आली की इथे का आलो, इथे काय ठेवलं या दगडात. कारण ते काल प्रेरित होतो आपण. आता दयाल प्रेरित होऊन परमात्म्यांच्या परवानगीने आपण इथे येऊ शकू. आपल्याला परमात्म्याची कृपा राखणे आवश्यक आहे. त्यांची कृपा जोपर्यंत राहील तोपर्यंत राहील, जोपर्यंत तुम्ही मर्यादेत राहाल. परमात्म्यांचे नियम तोडले नाहीत तर त्यांचा तुमच्याबरोबर एक कनेक्शन राहील. आणि तुम्ही मर्यादा तोडली तर परमात्म्यांचा वरदहस्त हटतो. मग तुम्ही इथे नाही येऊ शकणार. मग तिथेच धक्के खाल जिथे खात होतात. तर इथे तुम्हाला परमात्म्याचा वरदहस्त तुमच्यावर राखण्यासाठी मर्यादा सगळ्यात पहिल्यांदा पाळावी लागेल. जे नियम सांगितले आहेत त्यात खंड पाडू नका. भगवान तुमच्या सोबत राहतील. तर इथे आता तर गीता ज्ञानदाता सांगतो की माझे तर केवळ एक ओम नाम आहे आणि त्याच्या स्मरणाने माझी जी गती मिळेल ती फायनल आहे माझ्याकडून. मग तो म्हणतो जन्ममृत्यू माझे पण होत राहणार आणि अर्जुन तुझे पण होत राहणार. परमशांती नाही होऊ शकणार. आणि मग सांगितले आहे 15व्या अध्यायाच्या 1 ते 4 मध्ये आणि 16 आणि 17 मध्ये. गीताजी अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये म्हटलंय की अर्जुन तू सर्वस्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेने तुला परमशांती व सनातन परमधामाची प्राप्ती होईल. सनातन परमधाम म्हणजे शाश्वतम स्थानम. शाश्वत म्हणजे नेहमी राहणारे, अविनाशी सत्य. आणि स्थान म्हणजे धाम म्हणा, लोक म्हणा, भले स्थान म्हणा. तर आपण सतलोक म्हणतो. आपल्या भगवानाने त्याला सतलोक म्हटलंय. दुसऱ्या शब्दात सचखंड म्हणतात. खंड म्हणा, द्वीप म्हणा, लोक म्हणा. आणि सत म्हणजे खरे. तर सचखंड म्हणा, सतलोक म्हणा, सत्पुरुष म्हणा, सत्पुरुष म्हणा, शब्द वेगळे आहेत. तर त्या सतलोकातून ते परमात्मा स्वतः आले. तिथे राहतात भगवान. जे इथे नाही आले ते तिथेच राहिले. आपण इथे चुकीने आलो तर ते तिथेच राहत आहेत, सगळे आत्मे पुण्यात्मे. आणि जे परमात्म्याच्या या आदेशाचे पालन करून सद्भक्ती करून परत गेले ते पण तिथे विद्यमान आहेत. तर आपण तिथे राहत होतो आणि तिथे जावे लागेल आपल्याला. आता काय सांगतात 15व्या अध्यायाच्या 1 ते 4 आणि 16 ते 17 मध्ये. गीता ज्ञानदाता म्हणतो की क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. क्षरपुरुष हा स्वतः आहे. अक्षरपुरुष हा परब्रह्म आहे जो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. आणि क्षरपुरुष हा केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. आणि गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 17 मध्ये म्हटलंय उत्तम पुरुष तू अन्यहा परमात्मा इति उदाहरतः य लोकत्रयम आविष्य विभरते अवैश्वरः. आता क्षरपुरुष व अक्षरपुरुष जे 15व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात म्हटलंय की हे तर दोघे नाशवान आहेत. यांच्या अंतर्गत जितकेही प्राणी आहेत ते पण आणि हे पण. जीव आत्मा वेगळा तर तो सेपरेट इश्यू आहे. ते गाढव कुत्रे सगळ्यांचे अमर आहेत, ते मरत नाहीत. मग परत म्हटलंय 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम. श्रेष्ठ प्रभू तर कोणी दुसरा आहे या दोघांहून.
आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचं धारण पोषण करतो. कारण गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 मध्ये म्हटलंय की उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे, ज्याचे वरती मूळ आहे, खाली तिन्ही गुणरूपी फांद्या. तर या संसाररूपी वृक्षाचे जे मूळ आहे ते मूळ परमात्मा आहे, परमक्षर ब्रह्म आहे. आणि मुळातूनच पूर्ण वृक्षाला आहार मिळतो. तर इथं सांगितलंय की जे मूळ रूपी भगवान आहे तो परमक्षर ब्रह्म. 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात अर्जुनाने विचारलं की तुम्ही जे 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात म्हटलं आहे, हे भगवान, की जो तद्ब्रह्मला आणि सगळ्या अध्यात्माला आणि सगळ्या कर्मांशी परिचित होतो, माहीत करून घेतो, तो केवळ जरा आणि मरणातूनच सुटण्याचा प्रयत्न करतो, संसारामधील कोणत्याही वस्तूची डिमांड नाही करत. तर किम तद्ब्रह्म, तो असा कोणता भगवान आहे, कोण आहे तो परमात्मा, ज्याला जाणल्यानंतर मग इथल्या इच्छा समाप्त होतात. गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात म्हटलंय की तो परमक्षर ब्रह्म आहे. तर इथे 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात म्हटलंय त्या परमक्षर ब्रह्माकडे संकेत आहे. परमक्षर पुरुष म्हणा किंवा ब्रह्म म्हणा, की तो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. तो उत्तम पुरुष तो अन्यहा, तो परमात्मा तर कोणी दुसरा आहे. आता इथे गीता ज्ञानदाता 15व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात म्हणतो स्वतःबद्दल की मी तर केवळ लोकवेदांच्या आधाराने पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध होत आहे. कारण माझ्या अंतर्गत जितके प्राणी आहेत, जरी ते मूळ असो, जरी ते जीवात्मा असो वा जरी ते स्थूल शरीरधारी प्राणी असोत, जितके पण प्राणी माझ्या 21 ब्रह्मांडात आहेत त्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, त्यांच्यापेक्षा मजबूत आहे. म्हणून मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध होत आहे. आय एम नॉट पुरुषोत्तम, कारण तो तर 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात सांगितलंय तो तर कोणी दुसरा आहे. आणि लोकवेद म्हणजे ऐकलेल्या ज्ञानाच्या आधाराने आणि इथले जितके प्राणी आहेत ते मला पुरुषोत्तम मानत आहेत. मी पुरुषोत्तम नाहीये, माझा तर जन्ममृत्यू होत असतो. तर मी पुरुषोत्तम कसा असेल ज्याचा जन्ममृत्यू होतो? तर त्या पुरुषोत्तमाला मिळवण्यासाठी गीताचे अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये म्हटलंय की त्या परम अक्षर ब्रह्मच्या साधनेचा मंत्र सांगितला आहे की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मण त्रिविधः स्मृतः. त्या ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे परम अक्षर ब्रह्मचा जो मंत्र आहे त्याला मिळवण्याची जी साधना आहे ती 3 मंत्रांची आहे आणि त्याचा 3 प्रकारचा विधी आहे स्मरण करण्याचा. हे आहे त्या परमात्म्याला मिळवण्यासाठी. याने काय होईल? गीताची अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये म्हटलं आहे की जेव्हा तत्वदर्शी संत भेटतील, जे उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाच्या सगळ्या विभागांना सांगतील, स वेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. तत्वदर्शी संत भेटल्यानंतर या अज्ञानरूपी अंधकाराला तत्वज्ञानरूपी शस्त्राने कापून त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे. गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये म्हटलंय की त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक परतून कधी संसारात येत नाहीत. अर्थात त्याचा पूर्ण मोक्ष होतो. आणि केवळ गीता ज्ञानदाता सांगतो की त्याचीच भक्ती करा. आता पुण्यात्म्यांनो, सांगायचा भाव हा आहे की आपण जी साधना करत आहोत ही शास्त्र अनुकूल आहे का, त्याच्या विरुद्ध आहे, याला कुठून प्रमाणित करायचं, कुठून याची तुलना करायची, हे सद्ग्रंथ आहेत आपले, जसे श्रीमद भगवद्गीता आणि पवित्र 4ही वेद आणि पवित्र श्रीमद भगवद्गीता आणि पवित्र 18 पुराण आणि पवित्र 5वा वेद सूक्ष्म वेद, परमक्षर ब्रह्मची वाणी म्हणजे कबीर वाणी, आणि मग त्या संतांची वाणी ज्यांना भगवान स्वतः येऊन भेटले, जे विधान आहे प्रभूचे, त्यांच्या वाणीत जे काही लिहिलेले आहे ते आपले सद्ग्रंथ आहेत, ते आपले शास्त्र आहे. आता पुण्यात्म्यांनो, या शास्त्रांना आपल्याला लक्षपूर्वक बघायचं आहे की कोणते शास्त्र कोणत्या स्तराचं आहे. जसे गीताजी व वेदात
ना हरे राम हरे कृष्ण, सीताराम राधे श्याम, ओम नमः शिवाय, ओम भागवते वासुदेवाय नमः, हे अशा तऱ्हेचे कोणतेही मंत्र नाही आहेत. ना तूही एक निरंकार, तू मुझे बक्ष दे, मी तुला शरण, हे निरंकारी नाम देतात. आणि ना हे जे स हम हे नाम देतात, स ह हंस नाम देतात, म्हणजे या मनाच्या बकवास आहेत. यामुळे कोणताच फायदा जीवाला होणार नाही. आणि ना हे आकार मूर्त शब्द स्वरूपी राम सत्पुरुष, आणि ना हे मंत्र आहेत ररंकार, ओमकार, ज्योत निरंजन, सोहम आणि सतनाम. तर हे जे नाम आहेत, या 2 मंत्रांची जसे केवळ ब्रह्मची साधना करायची असेल, ओनली ओम मंत्र आहे. आणि परमअक्षर ब्रह्मची करायची असेल तर 3 मंत्र आहेत, ओम तत्सत. ओम तर सरळ आहे, सार्वजनिक करून ठेवलाय, तो तर ब्रह्मचा. आणि तत् आणि सत हे सांकेतिक आहेत, गुप्त मंत्र आहेत. हे दास सांगेल, कोड वर्ड्स आहेत हे. तर तत् मंत्र हा जसे गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 व 17 मध्ये 3 पुरुष सांगितले आहेत. पुरुष म्हणा किंवा भगवान म्हणा, प्रभू स्वामी म्हणा. एक क्षरपुरुष हा तर ब्रह्म आहे, त्याचा ओम मंत्र आहे ओम तत्सतमध्ये. आणि दुसरा अक्षर पुरुष आहे ज्याला परब्रह्म म्हणतात. 7 शंख ब्रह्मांडांचा जो स्वामी आहे, जो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे, तो अक्षर पुरुष आहे, त्याचा मंत्र हा तत् आहे. आणि जो सत मंत्र आहे ओम तत्सतमध्ये, तसा तत् हा सांकेतिक आहे, सरळ नाही. ओम तत्सत हा जप नाही करायचा आहे असा. आता सत जो मंत्र आहे तो पण सांकेतिक आहे. याचा अन्य एक मंत्र आहे, हा आहे परमअक्षर ब्रह्मचा, हा त्या परमपित्याचा मंत्र आहे. तर या तिघांचीच मजुरी करायची आहे आपल्याला, साधना करायची. साधना म्हणजे मजुरी. तर या तिघांची साधना करायची आहे. आता पुण्यात्म्यांनो, पूजा आणि साधना यामध्ये फरक असतो. पूजा काय आहे? जसे आपण कोणाकडून कर्ज घेतलं आहे, कर्ज, तर आपण ते कर्ज फेडण्यासाठी जी साधना करत आहोत ती मजुरी करत आहोत. तर आपण ज्याला कर्ज द्यायचंय त्याची पूजा नाही करत, आपण तर त्याचे कर्ज फेडण्यासाठी त्याची मजुरी करत आहोत. आता जसे आपण पुण्यात्म्यांनो, जसे तुम्ही सफरचंद खरेदी केले, सफरचंद, आता ते सफरचंद कसे मिळवायचे सगळ्यांना माहिती आहे. सफरचंद आहे, मार्केटमध्ये मिळतात, परंतु खिशात पैसे नसतील तर मार्केटमध्ये कसे मिळतील? आता हे पण ज्ञान झाले की सतलोकात सत्पुरुष आहे आणि तिथे सगळे सुख आहे. तर तिथे पोहोचायचं कसं? ते भक्ती धन हवं. जसं आपल्याला सफरचंद खायचं आहे, सफरचंदाच्या गुणाचे ज्ञान झाले आणि ते कुठे मिळते? मार्केटमध्ये, मंडईमध्ये किंवा कुठेही बाजारात मिळेल. तर कसं मिळेल? पैशाने मिळेल. तर पैशासाठी आपल्याला काय करावं लागेल? कोणी मजुरी करेल किंवा कोणी कोणता धंदा करेल, मग पैसे गोळा करेल आणि मग सफरचंद घ्यायला जाईल. मार्केटमध्ये जाताच मिळतील ते, आणि खिशात पैसे नाहीत तर फिरशील तिथे, सफरचंद पण ठेवलंय, कोणी उचलून नाही देणार तुला. तर असेच आपल्याला सतलोकी जायचं आहे. तर आपला उद्देश जो होता, पूजा सफरचंदाची केली होती, सफरचंदाची होती, परंतु मजुरी कुठे दुसरीकडे करत होतो. तर आपल्याला मिळवायचे आहेत परमेश्वर कबीर देव, सतलोक मिळवायचा आहे, ते आपले सफरचंद आहे आणि मजुरी ही आहे. आता ही मजुरी सांगितली आहे ओम तत्सत मंत्राची. आणि जो प्रथम मंत्र तुम्हाला दिला जातो, यांच्या पूजा नाही आहेत, ही पण मजुरी आहे त्या सफरचंदाला खाण्यासाठी, मिळवण्यासाठी, परमेश्वरापर्यंत जाण्याची. म्हणजे आपल्या शरीराच्या आत या भगवानांचा जे आहे ना, आपल्या आपल्या मर्यादेनुसार यांचं आपल्यावर कर्ज आहे आणि या मंत्रांची मजुरी करून आपण यांचे कर्ज फेडून टाकू. मग ते आपल्याला नो ड्यूज सर्टिफिकेट देतील, NOC. आणि जेव्हा यांच्याकडून NOC मिळेल तेव्हा आपण त्रिकुटीकडे जाऊ शकतो, नाहीतर नाही जाऊ शकत, कारण की हे आपले शरीर आहे. एक ब्रह्मांड जे आहे, एका ब्रह्मांडात जी पण व्यवस्था होत आहे त्याचीच ही एक या शरीरात व्यवस्था आहे. जसे TV चॅनेल असतात, टेलिव्हिजनमध्ये चॅनेल्स असतात, तर असे आपल्या शरीरात चॅनेल्स बनलेले आहेत.
हे बॅकबोन जे आहे, पाठीचा कणा, बॅकबोन, याच्या आतल्या बाजूला बिलकुल एकास एक चिकटलेले आतड्यांसारखे बनलेले आहे. खाली जे बॅकबोन पाठीचा कणा संपतो खाली गुदद्वाराजवळ, तर त्याच्या 2 बोटे वर पाठीचा कणा जिथे एंड होतो त्याच्या 2 बोटे वर एक मूळ कमळ आहे. आणि मूळ कमळात गणेशाचे अधिपत्य आहे, त्याचं ऑफिस आहे हे समजा. आणि त्याच्या ऑफिसचे जे कर्ज आपल्याला फेडायचं आहे त्याची मजुरी वेगळी सांगून ठेवली आहे, मंत्र तुम्हाला देऊन ठेवले आहेत. त्यानंतर त्याच्या 2 बोटेवर बॅकबोनमध्ये तिथे सावित्री आणि ब्रह्माजींचे ऑफिस आहे, त्याला स्वाद चक्र म्हणतात. त्याच्यावरती जी नाभी, तुमची बेंबी नाभी, याच्या बॅकसाईडला बॅकबोनच्या सोबत अशी आतडीसारखी चिकटलेली आहे. त्यात 8 पाकळ्यांचं कमळ आहे. आणि जे ब्रह्माजींचं आहे ते 6 पाकळ्यांचं कमळ आहे. आणि गणेशजींचं आहे ते 4 पाकळ्यांचं कमळ आहे. आणि मग इथे हृदय कमळ, चक्र कमळ, हे हार्ट नाही, हृदयाचा अर्थ मध्य पण होतो. तर आपला जो पाठीचा कणा आहे आणि इथे दोन्ही स्तनांच्या मध्ये हे स्थान आहे, हा मध्य आहे. याच्या बॅकमध्ये पाठीच्या कण्याच्या आतल्या बाजूला तिथे या शिव आणि पार्वतीचे ऑफिस आहे. म्हणजे इथे यांचे एक कमळ आहे आणि 12 पाकळ्या आहेत, यांच्या 12 पाकळ्या. आणि हे कंठ कमळ, हा कंठ आहे याच्या मागे पाठीच्या कण्याच्या आतील बाजूला तिथे. इथे दुर्गाजींचं कमळ आहे ज्यात 16 पाकळ्या आहेत. तर आपण यांची मजुरी करू, यांची मजुरी करून आपण यांच्याकडून नो ड्यू सर्टिफिकेट घेऊ. जसे कोणी विदेशात गेला आहे आणि तिथे त्याने कोणता व्यवसाय केला होता, त्यात नुकसान झालं, त्याच्यावर कर्ज झालं, त्याला कर्ज झालं आणि त्याने जसे कनेक्शन करून ठेवले, विजेचे कनेक्शन घेऊन ठेवले होते, टेलिफोनचे कनेक्शन घेऊन ठेवले होते, वॉटर सप्लायचे आणि अजून पण खूप सगळे, तर त्या सगळ्या सुविधा त्याच्या बंद झाल्या कारण तो निर्धन झाला. त्याच्याजवळ पैसे नाही राहिले कारण त्याची साधना ठीक नव्हती, त्याची भक्ती, त्याची ती फॅक्टरी चालली नाही कोणत्याही कारणाने. तर आता त्या सुविधा मिळत नाहीत, कर्ज फेडता येत नाही. तर कोणी मध्ये असा प्रभावशाली व्यक्ती आला आहे आणि तो सांगेल मागणाऱ्यांना जाऊन की बाबा मी याचा गॅरंटीयर आहे, याला सगळ्या सुविधा द्या, हा तुमचे कर्ज फेडेल टप्प्याटप्प्याने. तर परत सुविधा मिळवून दिल्या तरी तुम्हाला मजुरी तर करावीच लागेल आणि त्याचं कर्ज पण फेडावं लागेल. ठीक, यासाठी अशा प्रकारे या भगवानांचे कर्ज आपल्यावर आहे ते इथून खालचे प्रधान आहेत, मुख्य आहेत. यांचे कर्ज आपल्याला फेडावे लागेल. हे कर्ज फेडायचे हे 5 मंत्र आहेत. गुरुग्रंथ साहेबमध्ये जो उल्लेख आहे 5 मंत्रांचा, वेदात पण आहेत. नाम स्पष्ट नाही आहेत त्यात. 5 मंत्र, 7 मंत्र, 3 मंत्र, त्यातही असे प्रमाण आहे. त्यासाठी सांगून ठेवले ते तत्वदर्शी संत सांगू शकतात आणि कोणाला माहिती नाही. तर हे 5 मंत्र आहेत जे तुम्हाला प्रथम मंत्रात दिले जातात. फर्स्ट अँड लास्ट सोडून मधले जे 5 मंत्र आहेत ते आहेत हे पंच मंत्र. आणि यांच्या जपाने तुम्हाला जेव्हा हा आत्मा हृदयात असतो, हृदय कमळामध्ये, आणि इथून ती खालच्या बाजूला जाते मूळ कमळात. मूळ कमळात जाईल तर तिथून परत जाऊन मग त्रिकुटीला जाण्याची वेळ येईल जेव्हा प्राण आपले जातील, म्हणजे शरीराचा अंत होईल. मग हा आत्मा सगळ्यात पहिल्यांदा मूळ कमळात जाईल आणि तिथे याचे नो ड्यू सर्टिफिकेट तयार असेल कारण याने त्याचे कर्ज फेडले भक्ती साधनेची मजुरी करून. मग हा पोहोचेल दुसऱ्या स्वादचक्रात. पुण्यात्म्यांनो, हे आध्यात्मिक ज्ञान आहे.
आणि तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथीच्या वर्गाचे विद्यार्थी आहात. कोणाला 2 वर्ष झालीत, कोणाला 3 वर्ष झालीत, 4 वर्ष, 5 वर्ष झालीत कोणाला. ह्या आध्यात्मिक ज्ञानाला समजण्यासाठी खूप वेळ लागेल. तर हळूहळू, कारण एका दिवसात तर नाही समजू शकत, तर हळूहळू वेळेनुसार सत्संगाच्या माध्यमातून प्रवचन केले जाते. आणि सत्संगामध्ये एक विशेष लक्ष दिले जाते की प्रथम वर्गाची पण मुले असतात जे पहिल्यांदाच आलेले आहेत, तर सर्व प्रकारचे डोस प्यायला लागतात. कारण की सगळ्यांनाच आधार मिळावा, विश्वास दृढ व्हावा, भगवानावर श्रद्धा निर्माण व्हावी. तर पुण्यात्म्यांनो, या काळाने आपली सगळी व्यवस्था अशी बनवून ठेवली आहे, वेगळी पाप होऊ दे. तर अशा प्रकारे आपण संतान उत्पत्ती करतो. ते ब्रह्माजींच्याच विभागात येते. तर त्यात आपण खूप वेस्ट करतो, आपल्या शक्तीला खूप वेस्ट होते. तर ते कर्ज ऋण बनते आपल्यावर. मग या मंत्रांच्या जपाने जेव्हा आपण ब्रह्माजींच्या इथे जाऊ, तेव्हा मग ते त्या मंत्राच्या जपाने सगळे पाप जे आपले लोन झाले होते, आपले जे वेस्टेज झाले होते, त्याला तिथे या मंत्राने आपले स्टोअर होतील, रिस्टोअर होईल. तर तिथे तो आपल्याला मुक्त करेल. मग आपण जाऊ विष्णूजींच्या त्या दरबारात, तिथे पण आपले इथे नो ड्यूज सर्टिफिकेट मिळेल, कारण तुम्ही त्याची मजुरी करून कर्ज फेडलेले असेल. मग तुम्ही याल हृदय कमळात आणि तिथे मग तुम्हाला जो मंत्र दिलेला आहे त्याच्या जपाने तुमची तिथून सुटका होईल. तिथून नो ड्यूज सर्टिफिकेट तुमचे तयार असेल आणि मग कंठ कमळात याल. दुर्गाजींची पण तुम्ही मजुरी करता, जप करता. तर मग इथून तिथपर्यंत तुम्ही पूर्ण कर्जमुक्त झालात. या प्रथम मंत्राने तुम्हाला इथपर्यंत येण्यात सुविधा होईल. म्हणजे इथपर्यंत. आता इथून मग त्रिकुटीवर पोचायचे. या मंत्रांच्या जपाशिवाय आणि खालच्या भगवानांचे नो ड्यूज सर्टिफिकेट घेतल्याशिवाय, खालच्या प्रधानांचे, तुम्ही त्रिकुटीवर नाही जाऊ शकत, लाखो जन्मात पण. आणि हे जे नकली पंथ सांगत आहेत की ते गुरुजी आहेत, सांगतात की सरळ त्रिकुटीवर पोचायचं आहे आपल्याला. आम्ही तर सरळ त्रिकुटीपासून साधना सुरू करतो, खालच्यांशी आम्हाला तर काही देणं घेणं नाही. ही आहे बकवास. हा आहे लोकवेद, दंतकथा मूर्ख बनवणारी. त्रिकुटी काही बरवालाचा बस स्टँड नाही आहे. चालत पोहोचा किंवा सायकलने जा किंवा असेच जा. हा मुलांचा खेळ नाही आहे. मनुष्य जन्माला बर्बाद करणे ही काही समजदारी नाही आहे. अशा खोट्या संतांकडे बसणे. चला ठीक आहे, जोपर्यंत ज्ञान नव्हतं चूक होत होती, आमच्याकडून पण होत होती, तुमच्याकडून पण होत होती. आता तर हे क्लिअर झालंय, स्पष्ट झालंय तुमच्यासमोर, याला जाणून, याला समजून, आणि तरी पण तुम्ही यांनाच चिकटलेले आहात. त्याच्याविषयी परमात्मा म्हणतात, जानबूझ साची तदे और करे झूठ तने और ताकि संगत है प्रभु सपने में भी ना दे. चातुर प्राणी चोर हैं, ये मूड मुग्ध हैं ठोठ, संतों के निकाम के उनको जोगड़ जोट. आता आपण परत येऊ त्रिकुटीवर. आता त्रिकुटी एक इंटरनॅशनल एअरपोर्ट समजा, आंतरराष्ट्रीय विमानतळ. जसे पालम आहे भारतात, दिल्लीमध्ये पालम. तर तिथून सगळ्या देशांमध्ये फ्लाईट्स जातात. आणि तिथे एअरपोर्टवर म्हणजे त्रिकुटीवर पोहोचण्याच्या आधी आपले टार्गेट असते कुठे जायचं आहे. तिथे जाऊन तर तिकीट घ्यायचं असतं किंवा पहिलं बुक केलेलं असतं. पासपोर्ट पहिल्यांदा काढावा लागतो आणि त्या देशाचे नो ड्यूज सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे. त्यांची परमिशन असेल तरच तुम्ही तिथे जाता. मग त्रिकुटीवर आल्यानंतर तुम्हाला आता जसं काही भक्त गोंधळून जातात, कारण की पुण्यात्म्यांनो इतका वेळ तुमच्याकडे नसतो की तुम्ही सगळे सत्संग अटेंड करू शकाल. आणि प्रत्येक सत्संगामध्ये हे सांगू पण नाही शकत, राहून राहून एकाच गोष्टीला रिपीट पण नाही करू शकत. परंतु दासाचा भरपूर प्रयत्न राहतो.
की वेळोवेळी प्रत्येक मुद्द्यावर प्रकाश टाकू आणि खूप वेळा टाकतो पण तुम्ही नाही पोहोचू शकत कोणत्या कारणाने. कोणी सकाळी येतो, कोणी संध्याकाळी, आणि असू शकतं की त्यावेळी ते प्रकरण त्याला उपलब्ध होत नाही आणि होऊ शकतं की किती सत्संग असेच निघून जातात. तरीसुद्धा त्याच्यासाठी तुम्ही CD घेऊ शकता, ती बघा, ऐका. आणि आजकाल तर परमात्म्याने खूप चांगले टेक्निक दिले आहे. एक छोटीशी चिप असते, त्यात 40-40 तासांचा सत्संग असतो, परंतु वेळ तर काढावाच लागेल. इथे काढा किंवा घरी बसून ऐका, ते ऐकावे लागेल. कारण आपण जे अज्ञान ऐकले आहे ते पण खूप ऐकलं आहे, खूप जन्मांपासून ऐकत आलो आहोत. तर आता आपण जसं काही भक्त म्हणतात की पहिल्या मंत्रात तुम्ही या सगळ्या देवतांचे मंत्र दिले आहेत आणि मग म्हणता की यांचे फोटो नाही ठेवायचे. एक भक्त काशीहून आला होता. दुसरं सतनाम पण जेव्हा त्याला मिळालं तर तो म्हणाला, या फालतू गोष्टी आहेत सगळ्या, तेच मंत्र तिथे होते, तेच मंत्र इथे 2 दिले, याने काय फायदा होणार. आणि तिकडून सांगता यांना ठेवू नका. तर त्याला काही फायदा होत नव्हता, कारण त्याच्या मनात दोष होता. त्याला समजावण्याचा पण प्रयत्न केला की तू गोष्ट ऐक. आता जसे एक औषध आहे, त्याला इतर 2 औषधांबरोबर मिसळून त्यांचा जो योग केला जातो त्याने काही वेगळा फायदा होतो. आणि जेव्हा 5-7 औषधांचं मिसळून त्यांचं मिश्रण केलं जातं त्यावेळी ते काही वेगळाच फायदा देतं. राहिली गोष्ट फोटो ठेवायची, जसं तुम्ही एक पतिव्रता स्त्री असते, ती पर्समध्ये फक्त आपल्या पतीचाच फोटो ठेवू शकते, बाकी दुसऱ्याचा नाही. बाकी अनादरणीय नाही आहेत, अन्य पण आहेत, सगळ्यांना प्रणाम करावा जर कुठे फोटो लागले असतील तर ती दुसरी गोष्ट आहे. परंतु जिथे पूजास्थळ आहे तिथे तुम्ही तुमच्या मालकांव्यतिरिक्त जर कोणाचा फोटो ठेवला तर तुमच्या हृदयात पतिव्रतेचा भाव नाहीये, ते नाहीये तुमच्यात. तर पतिव्रता भाव नसल्यामुळे भगवान रुष्ट होईल. तर यासाठी आपण आपल्या पूजास्थळावर केवळ आपल्याच त्या पतीचा म्हणजे कबीरजींचा, परमेश्वरांचा, मालकांचाच फोटो ठेवायचा आहे. बाकी राहिली गोष्ट जसे ते तर तुम्हाला सांगितलेच की जेव्हा त्याच मंत्रांना, त्याच औषधाला आपण कितीतरी औषधांमध्ये मिसळून त्याचा प्रयोग करतो तर त्याचा अन्य फायदा होतो, आणि दोघांना मिसळून करतो तर त्याचा कोणता अन्य फायदा होतो. तर असे यांना समजा. कारण जसे पुण्यात्म्यांनो, भोजन कणिक तीच आहे, गहू तोच आहे, त्याला वेगवेगळे बनवून प्रयोग केला तर काही आयटम वेगळे बनतात, टेस्ट पण वेगळी असते. जसे तूप व पोळी अशीच खा, त्यात साखर घाला, हलवा बनवला तर वेगळीच टेस्ट बनते. तर अशीच गोष्ट आहे या गुणाची. जसे कोणते औषध आहे हेच समजा, त्याचे उदाहरण हे खूप फिट आहे. आता काय होते, जसे आपण त्रिकुटीवर येतो तर त्रिकुटीपर्यंत तर हे फायदे आपल्याला प्रथम मंत्राचे होतात, ते इथपर्यंत घेऊन आले आपल्याला. आता त्रिकुटीवर पोहोचू. त्रिकुटी इथे नाही, इथे तर सांगितली जाते, परंतु याच्याबरोबर बॅकमध्ये, दोन्ही भुवयांच्या मध्ये, इथे बॅकमध्ये इथे एक मोठी नाडीसारखी, तर तिथे त्रिकुटीवर गेल्यानंतर तिथे तुमचे अकाउंट असेल सतनामाचे. आता सतनाम काय आहे? 2 अक्षरांचे, जसे गुरु ग्रंथ साहिब मध्ये लिहिले 2 अक्षर का भेद बतावे, सोय गुरु पूरा कहावे. ती 2 अक्षर कोणती आहेत? एक तर ओम आहे, एक हे तत् आहे. ओम तत् सत मध्ये जे 3 मंत्र आहेत, हे ओम व तत्
हे सांकेतिक आहेत. हे दोन्ही मिळून सतनाम बनते. याच्या स्मरणाचा विधी पण भिन्न भिन्न आहे. तर जे ओम नाम आहे सतनामात, याला आपण त्रिकुटीवर देऊ. हा ब्रह्मचा जप आहे. आपण काय करत राहिलो आत्तापर्यंत? ओम नामाचा जप करत होतो. ऋषी महर्षी पहिले दुसरा कोणता जप नव्हते करत, केवळ ब्रह्मसाधना करत होते. आता त्यांना कंप्लीट ज्ञान तर नव्हते. जसे काळाने त्यांना भ्रमित केले, तर ओम नामाच्या जपाने ते ब्रह्मलोकात जात होते. ब्रह्मलोकात हजारो युगांपर्यंत ते तिथे त्या पुण्यांनी ओम नामाच्या कमाईच्या भक्तीच्या आधाराने, धनाच्या आधाराने ते तिथे हजारो युगांपर्यंत स्वर्गात मजा मस्ती करत होते. त्या स्वर्गात काय आहे? जी या पृथ्वीवर बकवास उपलब्ध नाही, ती बकवास तिथं आहे. नाच गाणे आणि सुंदर स्त्रिया, प्रत्येक प्रकारची बकवास, प्रत्येक प्रकारची तिथे कारंजी चालतात. कुठे आतषबाजी, जसे एका मेळ्यात किंवा कोणत्या रेस्टॉरंटमध्ये माणूस आपल्याच पैशाने, आपल्याच धनाने तिथे मजा करत आहे, तर करत राहू दे. एक दिवस ते धन समाप्त होईल. त्यानंतर मग त्याला परत पाठवले जाईल. तिथून जेव्हा खिसा रिकामा होईल तेव्हा तो पळेल तिथून. तर आत्तापर्यंत आपण तिथे आपला खिसा खाली करत राहिलो, स्वर्गात जाऊन ओम नामाच्या जपाने महास्वर्गात. महास्वर्ग म्हणा, ब्रह्मलोक म्हणा. आणि आपले पाप जसेच्या तसे राहून जाते. त्या पापांकरता मग नरकात पण जावे लागते. आणि त्यानंतर 84 लाख योनी, पशुपक्ष्यांच्या पण योनीमध्ये जायला लागते. तर आपण काय करत राहिलो? ओम नामाच्या जपाला, त्याच्या भक्तिधनाला स्वर्गात, महास्वर्गात, ब्रह्मलोकात नष्ट करत राहिलो. आणि काळाच्या जाळ्यात परत मृत्यू व जन्मामध्ये परत येतो. आता आपण काय करू? जसे गीताची अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये म्हटले की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेनेच तुला परमशांती व सनातन परमधाम प्राप्त होईल. मग गीताची अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 63 मध्ये म्हटले की अर्जुन, हे गीताजीचे गुप्ताहून गुप्त ज्ञान मी तुला सांगितले. आता जशी तुझी इच्छा तसे कर. माझ्या शरणात राहायचे असेल तर उचल हत्यार, उचल आणि युद्ध कर. इथे शांती नाही मिळू शकणार. आणि माझी साधना करशील तर ब्रह्मलोक प्राप्त होईल. आणि 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात सांगितले, माझा मंत्र ओम आहे, नथिंग एल्स. आणि कोणता मंत्र नाही जपाचा. आणि जन्म मृत्यू तुझा पण राहील आणि माझा पण राहील, शांती नाही मिळणार. आणि जर तुला परम शांती पाहिजे, सनातन परमधाम जिथे गेल्यानंतर परत परतून नाही येत ते स्थान पाहिजे, तर त्याची साधना तत्वदर्शी संत सांगतील. 4व्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात गीताजीमध्ये सांगितलंय. त्यांचा शोध घे, मी नाही जाणत त्यांच्याविषयी. आता 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात स्पष्ट केलं त्याने, गीता ज्ञानदात्याने, की आता गुप्ताहून गुप्त ज्ञान दिले तुला. जसे तुला योग्य वाटेल तो निर्णय घे, विचार कर. माझ्या शरणी यायचे असेल तर जन्ममृत्यू पण राहील, शांती नाही. मी पूर्ण विश्वास देतो की माझ्या शरणी राहशील तर मलाच प्राप्त करशील. हे तर अंडरस्टूड आहे. जहाँ साता बासा होई, मन कर्म वचन सुमरियो सोई. मग 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकात लगेच म्हटलंय की एक गुप्ताहून गुप्त भेद अजून सांगतो. परत ऐक की तो परमात्मा ज्याच्याविषयी 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात आणि 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात 1 ते 4 श्लोकात 15व्या अध्यायाच्या सांगितलंय की त्या परमेश्वराला शरण, तो आहे ना, तो माझा पण इष्टदेव आहे. इष्टोसी मे दृढमिती तत् वक्ष्यामि ते हितम. हे तुझ्या हितासाठी सांगत आहे की तो माझा पूज्य देव आहे, मी पण त्याचीच भक्ती करतो. म्हणजे एक तर गुप्ताहून गुप्त भेद तर सांगितला 18व्या अध्यायाच्या 63 मध्ये की गीतेचं ज्ञान गुप्ताहून गुप्त हा देतो. दुसरे गुप्ताहून गुप्त भेद अजून सांगतो की हा माझा पण पूज्य देव आहे, मी याची भक्ती करतो.
आणि परमेश्वर म्हणतात तुझा ज्योतस्वरूपी अलख निरंजन हा ध्यान आमचेच करतो. आता हा जप कोणाचा करतो? हा केवळ हठयोग करतो, ध्यान लावतो, मेडिटेशन करतो, तप करतो. 21व्या ब्रह्मांडांच्या वरती बसलाय हा. आणि तपामुळे काय मिळते? राज्य मिळते. तपामुळे राज्य. तर तो हे तप करून आपले राज्य मेंटेन ठेवतो आणि इथे 21 ब्रह्मांडांना चालवत आहे भगवानाकडूनच काही सिद्धी प्राप्त करून. तर परमात्म्याने म्हटले गोरखनाथजींना तुझा ज्योत स्वरूप अलख निरंजन हा आमचे ध्यान करतो, तो आमचीच पूजा करतो, आमचेच ध्यान करत आहे. आणि बघा पुण्यात्म्यांनो, ज्याने जसे बी पेरले आहे, कोणी भांगेचे बी पेरले तर भांगेचे पीक मिळेल. आता जे बी पेरले आहे त्याचे पीक तर येणारच येणार. तर परमात्मा सगळ्यांना जे जशी साधना करतात त्यापासून जे त्यांना मिळणार आहे तेच देतो. जे सिद्धी करतात, सिद्धी करणाऱ्यांना सिद्धी मिळतात. जसे अगस्त्य ऋषींनी व्यर्थ मेहनत केली, अशी सिद्धी प्राप्त केली की 7ही समुद्रांना एका घोटात पिऊन टाकले, रिकामे झाले 7 समुद्र. आता सांगा, डोक्यात मारून घ्या सिद्धीला, काय चाटायचं, या सिद्धीचं काय करायचं? तर अशी साधना जे करतात, शास्त्रविधीला सोडून मनमाने आचरण जे आहे हे युजलेस सांगितलंय. जरी यामुळे जनतेमध्ये प्रभुता मिळू शकेल जीवाला, पण मोक्ष नाही. आता 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकात म्हटलंय की अर्जुन तो माझा पूज्य देव आहे. आणि 18व्या अध्यायाच्या 65व्या श्लोकात म्हटले की आता माझ्या शरणात राहा, माझा भक्त बन, मला नमस्कार कर आणि निश्चितच तू मलाच प्राप्त होशील. 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात लगेच सांगितलंय. मग डिफरन्शिएट केलं वेगवेगळं की त्याला शरण जायचं असेल 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात ज्याच्याविषयी सांगितलंय, त्याला शरण जायचं आहे तर सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, माझ्या स्तराच्या आणि सर्व पूजांना सोडून दे आणि मग एकम शरणम व्रज, माझ्या स्तराच्या ज्या साधना धनभक्ती धन तू गोळा केले आहेस ते माझ्या इथे सोडून दे, मला देऊन टाक, त्याचे प्रतिफळ घेऊ नकोस. एकम शरणम व्रज, एकम ज्याच्यासारखा दुसरा नाही, अद्वितीय. आता इथे गीता अनुवादकर्त्यांनी अनुवाद चुकीचा केलाय, अर्थाचा अनर्थ केलाय. व्रज म्हणजे जाणे होते, यांनी येणे करून ठेवलंय. आता यांचा दृष्टिकोन काय होता की हे श्रीकृष्णजींच्या वर कोणालाही मानत नव्हते. श्रीकृष्णाला हे सुप्रीम पॉवर परमक्षर ब्रह्म मानत होते आणि ज्या कारणाने त्यांनी अर्थाचा अनर्थ केला, व्रज म्हणजे जाणे होते, यांनी येणे केले. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? बंडू देवीदास राठोड. आपण कुठून आलात? मी कोकाटे हातगावून. आपला व्यवसाय काय आहे? शेती करतो मी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2013मध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर, ही आता मोठी एक कथा आहे. मी पहिलं कोणती भक्ती करत नव्हतं. मी नास्तिक होतं. पहिलं मी दारू प्यायचं, पत्ते खेळायचं, आपलं जुगाड म्हणजे मटका लावायचं आणि घरी म्हणजे असं कोणतं कामच करायचं नाही. फक्त आपलं प्यायचं खायचं. कोणी म्हणलं चल माझ्यासोबत जायचं, दारू प्यायचं, दिवसभर त्याच्या मागच फिरायचं. त्यानंतर मग मी दिवसभर त्याच्या मागं फिरायचं, घरचे काम धंदे सोडायचे. मग दारू पिऊन मी संध्याकाळी तर आल्यावर मग भांडण रोजचं व्हायचं आमच्या आईवडिलांसोबत, आमच्या मिसेससोबत, आमच्या भाऊबंदेसोबत. मग मी कटाळून आमचं रोजचं हेच काम होतं की यायचं. मी कोणतं काम करत नव्हतं, काय नव्हतं. आणि घरचे मला पैसे हे मागितल्यावर मग पैसे द्यायचं नव्हतं. मग मी काय करायचे, आपले धान्य जे असते गहू ज्वारी बाजरी काही असलं, मग आपल्याला येच नव्हती, पुडी तंबाखू सिगरेट हेच. मग मला पैसे दिल्यानंतर मी काय करायचं, आपलं ज्वारी खिशात भरायचं, गहू भरायचं आणि तेवढं दुकानावर विकून त्याची तंबाखू घ्यायची आहे, नाही ते पुडी सिगरेट घेऊन आपलं दिवसभर चालवायचं. तेच
सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी पूर्वीपासूनच नास्तिक होतात, आपल्याला कुठल्याही प्रकारचा भक्तीचा गंध नव्हता, कुठल्या प्रकारची साधना आपण करत नव्हता. मग आपण संत रामपालजी महाराजांच्या साधनेत कसे आलात किंवा त्यांची नामदीक्षा आपण का घेतली? परमात्म्याच्या दयाने संत रामपालजी महाराजांचे भगत आमच्या गावात 2-3 होते. ते परमेश्वर संत रामपालजी महाराजाला म्हणत होते की परमेश्वर आलेले, अशी चर्चा तरी चालू होती. मी आष्टीमध्ये क्लबमध्ये पत्ते खेळून आणि मटकाचा जुगार ते लावून आलो होतो घरी, आणि रस्त्यात ते बघत बसले आणि मी फुल दारू पिलेलो होतो. तर माझ्या खिशातून 20 रुपयाची नोट खाली पडली. मी म्हणलो की अरे बाबा, हे माझे 20 रुपये उचलून मला उचला येत नाही, मी जर उचललं तर मी खाली पडेन. तर एका भगजीनं आलं, रोडवरचे 20 रुपये उचलले आणि माझ्या खिशात टाकले की हे भगजी बंडू हे तू पैसे. मग मी काय केलं, त्या भगजीच्या बाजूला जाऊन झोपलो की मी आता घरी जायची परिस्थिती नव्हती माझी, की मी फुल नशामध्ये होतो. 7-8 वाजता दिवस मला तर मी त्याच्यासोबत बाजूला झोपलो आणि ते चर्चा करत होते की संत रामपालजी महाराज असे करून देतात, हे करून देतात, ते करून देतात. मग मी म्हणलो, मग मी तर एक तर कदरले आलो आहे. म्हणलं मी तर जगण्यासाठी म्हणलं माझे पैसे नाही, घर नाही, लोकांच्या जागेवर राहतो म्हणलं, आणि रोजचे भांडण करते जागेवाले की तू इथून उठ, सगळं दारू पितो, धिंगाणा करतो, तू घरात बराबरात नाही, आमचे लोक पोरस बिघडून जाते. मग मी म्हणायचं की मी एक तर पैसे कमवत नाही, मी एक तर घरात बी चांगलं राहत नाही, एक तर पैसे कमावं नाही तर मरून जावं, बस हे 2 गोष्ट माझ्या दिमागात होती. तर पण मी कोणतीच काम करत नव्हते, का की माझं दिमागच काम करत नव्हतं. मी उठलं की दारू, पुडी, सिगरेट आणि पत्ते तेच उघडत. मग ते भगतजी म्हणले की चल आमच्यासोबत येतो का हरियाणाला. मी म्हणलो की मी हरियाणाला काय येऊ शकत नाही, गेल्या माझ्याजवळ काहीच नाही, पण तुम्ही ज्यावेळेस तुम्ही जाता आणि त्यावेळेस फक्त मला उठवा, मी तुमच्या गुरुजीला बघायला येईन म्हणलं, संत रामपालजी महाराज. तर मी असं चॅलेंज केलं की येईन बाबा म्हणून. ते भगतजी चालले होते 5-5:30 वाजता मला उठवलं आणि मी त्यासोबत संत रामपालजी महाराज आश्रममध्ये गेलो बरवाला. आणि तिथं गेल्याच्या नंतर मी संत रामपालजी महाराजाचा फोटो पाहिला तर मला असं रडू आलं की मी या संताला कधी न कधी पाहिलं की असं मला रडू असं आलं की मी म्हणलं की ह्या संताला मी पाहिलं आणि माझी पहिलीच याची ओळख आहे. मग ती संताजवळ मी येऊन गुरुदीक्षा घेतली. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे हे संत रामपालजी महाराजांचे गुणगान गात होते, आणि अशातच आपली त्यांच्याशी भेट झाली आणि केवळ उत्सुकतापोटी आपण संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेलात. आणि तेथे जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची प्रतिमा बघितली तर तेथे असं आपल्याला जाणवलं की आपण या संताला कुठेतरी बघितलं आहे आणि आपण त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली. परंतु असं ऐकण्यात येतं की संत रामपालजी महाराजांची जी काही नामदीक्षा आहे, जी काही भक्ती साधना आहे, जो काही गुरुमंत्र आहे, तो जर साधकाला घ्यायचा असेल तर त्याची पहिली अट अशी असते की तिथे कुठल्याही प्रकारची नशा करावी लागत नाही, कुठल्या प्रकारचं व्यसन साधकाला करावं लागत नाही. परंतु या उलट आपण आता सांगितलं की आपण एक अतिशय व्यसनी होतात, अतिशय उच्च प्रकारचं व्यसन आपण करत होतात, कुठल्या प्रकारचं भान आपल्याला नव्हतं. तर आपणाला संत रामपालजी महाराजांनी त्यांच्या शरणात कसं काय घेतलं? हां, संत रामपालजी महाराजांच्या शरणात गेल्याच्या नंतर मी एक 3 दिवसाही सत्संग ऐकलं. तिथं सत्संग ऐकल्याच्या नंतर मला ते सत्संगामध्ये संत रामपालजी महाराज असं ज्ञान सांगितलं की मनुजन्माचा उद्देश काय आहे, आपली जलमृत्यू का होती, दारू, मांस, मछली हे खाल्ल्यानं किती पाप होतो का पुण्य होते, ह्याचं ज्ञान समजल्यानंतर मी परमेश्वराची गुरुदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजाकडून. सर, जसं तुम्ही सांगतायत की संत रामपालजी महाराजांनी जे काही ज्ञान दिलं, जे काही सत्संगातनं आपलं मन परिवर्तन केलं, त्यातून आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळले किंवा आपल्याला त्यातून काय फायदा झाला? संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेतल्याच्या नंतर मला राहायला घर नव्हतं. मला रोवटं जमीन, परमात्माने 4 गुंठी जमीन रोवटं दिली आणि आमचं घराचं बांधकाम केलं परमेश्वरानं. त्यानंतर आमचं दारू, मांस, मछली सगळं सुटलं. आमच्या घरात रोज भांडण तंडण व्हायचं, ते परमेश्वरानं सगळं काढून दिलं आणि आता सुखी जीवन जगतोय आम्ही पूर्ण परिवार. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण आधी खूप नशेच्या अधीन झाले होतात. मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची शरण घेतल्यानंतर आपली जी दारू पिण्याची जी नशा होती, जे काही व्यसन होतं, ते सुटलं का? त्याचप्रमाणे आपण आजच्या घडीला काही रोजगार, काही धंदा करत आहात का? हां, संत रामपालजी महाराजाच्या शरणामध्ये गेल्यानंतर माझ्या व्यसन म्हणजे दारू तर सुटली. मी कोणाला दारूची दुकान पण दाखवत नाही की बाबा हे इथं दारू आहे, तिथं दारू, पुडी, सिगरेट, मांस, जेवढे व्यसन होते तेवढे व्यसन परमेश्वराच्या कृपेनं सगळं सोडून दिलं. आता परमेश्वराच्या कृपेनं 2 बैल येतं आणि मी शेती बटाईनं 10-5 एकर बटाईनं शेती करतो.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला आवडलं आणि त्या ज्ञानाच्या जोरावर आपण आपलं व्यसन हे दूर केलं. त्याचप्रमाणे आपण आज शेती व्यवसाय करत आहात आणि त्यातूनच आपल्याला उत्पन्न होऊन आज आपण सुखी आणि समाधानी असं जीवन जगत आहेत. तर आपल्या ह्या अनुभवातून जर एखादा साधक किंवा जर एखादा व्यक्ती हा व्यसनाधीन आहे आणि तो त्याचं व्यसन सोडण्यासाठी बरेचसे प्रयत्न करत आहेत, या संताकडे जा, त्या संताकडे जा, या देवाला जा, या तीर्थाला जा, परंतु त्याचं काही ती नशा जी आहे, ते व्यसन आहे, सुटत नाही, तर अशांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संदेश तर काय देऊ शकत नाही दास. प्रार्थना करतो की संत रामपालजी महाराज पूर्ण परमेश्वर आलेले पृथ्वीवर. कोणालाही जरी दारू सुटत नाही, कोणाला मांस मछली कोणतेही विषय सुटत नसेल तर संत रामपालजी महाराज शरणामध्ये एकदा ट्राय करा आणि शरणामध्ये या. सत्संग ऐका. टी व्हीवर पण सत्संग चालतंय, साधना, ईश्वर, सरदानी, लोकशाहीवर सत्संग ऐकलं तर परमेश्वर तुमच्यावर बी कृपा करते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज एखाद्याला जर आपल्या व्यसनापासून मुक्तता हवी असेल तर त्यांनी सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांचे जे काही सत्संग आज विविध टी व्ही चॅनलच्या माध्यमातून प्रसारित होतात ते एकदा तरी ऐकले पाहिजे, त्यांचं ज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेऊन, नाममंत्र घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने एखाद्या साधकाला असं भावना होत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या मिशनात जोडलं पाहिजे, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यासाठी बरेच टी व्ही चॅनलवर सत्संग चालतं आहे संत रामपालजी महाराजाचा. याच्यामध्ये नंबर येते, नंबरवर तुम्ही फोन लावून गुरुदीक्षा घेऊ शकता. सर, जसं आपण पूर्वी सांगत होतात की आपण व्यसनाधीन होतात, व्यसनाच्या आहारी गेला होतात आणि कुठल्या प्रकारचं रोजगार, धंदा, काम आपण करत नव्हतात, त्याच्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती खराब होत होती. परंतु मला असं विचारायचं आहे की आज बरेचसे लोक असे चॅलेंज देतात संत रामपालजी महाराजांच्या अनुयायाला की त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा आज आपल्याला एक रक्कम देऊ इच्छितो. आज आम्ही तुम्हाला 1 लाख रुपयाची ऑफर आम्ही आपल्याला देत आहोत आणि जर हे 1 लाख रुपये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्यासमोर एक सिगारेट किंवा एक दारूची जे काही ग्लास आहे हा पिऊन दाखवू शकाल का? परमेश्वराच्या दयानं हे दास, दारू तर काय, पुडी, सिगरेट, मांस मछली असं तुम्ही 1 लाख आणि 10 लाख रुपयाचं जरी मला हे दिलं तरी मी तुम्हाला दाखवू शकत नाही. कारण की परमेश्वरानं असं ज्ञान दिलं आहे की मनुजन्माचा उद्देश काय, आपण करायचं काय होतं, आपण करत होतं काय, याचं परमेश्वरानं ज्ञान दिलं आहे दासाला. सर, हे आपण अतिशय सुंदर प्रकारे इथं प्रूव्ह करून दाखवलं आहे की संत रामपालजी महाराजांचे जे काही अनुयायी आहे, जे काही साधक आहेत, ते कुठल्याही किमतीवर संत रामपालजी महाराजांचे जे काही नियम आहे ते मोडू शकत नाही. अगदी आज आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये देऊ केले तरीसुद्धा आपण या नशेपासून परावृत्त आहेत. या गोष्टीला आज आम्ही पूर्णपणे मानलं आहेत. तर ह्याच भावनेतनं जर एखादा साधक आज संत रामपालजी महाराजांची साधना घेऊ इच्छित असेल तर त्याला या भक्तिविधीसाठी किंवा ह्या गुरुमंत्रासाठी त्याला किती पैसे मोजावे लागतात? परमेश्वराच्या दयानं संत रामपालजी महाराजांना गुरुदीक्षा घेण्यासाठी 1 रुपया पण लागत नाही. फ्रीमध्ये गुरुदीक्षा देऊ शकते संत रामपालजी महाराज. धन्यवाद. सत्य आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा
7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.